मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे चित्रपटाचं बजेट असावं किती नेमकं. खरं म्हणजे किती असावं याला तसं लिमिटच नाहीये आणि त्याला तसं महत्त्वही नाहीये. लिमिट आणि महत्त्व यासाठी मी शब्द वापरतो कारण की काय असतंय, किती दर्जेदार सिनेमा बनवताय त्याच्यावरती तुम्ही गुंतवलेला पैसा किती उपयोगाला आला हे ठरतं, म्हणून त्याला महत्त्व. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिमिट नाही, म्हणजे तुम्ही किती ओताल त्यामध्ये तेवढा पैसा कमी आहे. आता या दोन्ही गोष्टी ठरतात कशावरती, तर मुळात चित्रपटाचं बजेट हे खरं म्हणजे कथेवरती अवलंबून पाहिजे. म्हणजे कथा ज्या पद्धतीची आहे, समजा तुम्हाला डोंगराळ प्रदेशात घटना घडत असेल तर तिथं लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत शूटिंगसाठी त्या ट्रॅव्हल करताना खूप बजेट वाढेल. पण काही वेळ समजा तुम्ही पुणे मुंबईच्या आसपास शूटिंग करत असाल तर कदाचित त्या वस्तू तुम्हाला वेळेवर आणि कमी बजेटमध्ये मिळू शकतील. असं प्लस मायनस त्याचं बजेट होऊ शकतं. पण मुख्यतः बजेट हे अवलंबून असतं कथेवरच. पण होतंय काय, आजकाल कथेव्यतिरिक्त अन्य गोष्टीवरती फार खर्च केला जातो. म्हणजे अत्यंत महागडा कॅमेरा वापरला जातो, अत्यंत महागडे कलाकार वापरले जातात, अत्यंत महागडे लोकेशन्स वापरले जातात, अत्यंत महागडे सेट्स उभे केले जातात. खरं म्हणजे त्याची गरज आहे का हे बघणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये तुमच्या व्हॅल्यूज किती वाढू शकतात, चित्रपटाची क्वालिटी किती वाढू शकते याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. किती तर नोंद चेहरे असे आहेत की त्यांना अत्यंत महागडी फी देऊन त्यांना आपण चित्रपटामध्ये घेतो आणि चित्रपट मात्र फ्लॉप जातो. असं का होतं याची कारणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. काही वेळेस सेट फार भव्य दिव्य उभा केला जातो आणि त्या सेटमध्ये नेमकं काय करायचं हे दिग्दर्शकाच्या जर लक्षात येत नसेल, त्या सेटचा अख्ख्या कसा वापर करून घ्यायचा हे माहीत नसेल तर ते सेट काही उपयोगाचे नसतात. म्हणजे एक मोठा राजवाड्यात सेट लावला आणि तुम्ही एका खोलीत शूट करत असाल तर त्याचा काय उपयोग नाही. कॅमेरा पण खूप महागडा वापरला जातो. पण तुम्हाला जर त्या DOP जो आहे किंवा दिग्दर्शक आहे त्यांना जर दृष्टिकोनच नसेल तर तो महागडा कॅमेरा काय कॅच करून देणार आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आता होतंय काय माहिती आहे का, हे चित्रपटाचं बजेट किती आहे हा विषय यासाठी घेतलाय कारण की महत्त्वाचं असते रिकव्हरी. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये, 10 लाख रुपये, 1 अब्ज रुपये किती चित्रपटात घातल्यात तर ते रिकव्हर कसे करायचं हे पण फार महत्त्वाचं आहे. म्हणून बजेट फार विचारपूर्वक आपल्याला मांडावं लागतं. आता त्याही पुढे जाऊन मी एक गोष्ट सांगेन. आम्ही आता तेंडल्यानंतरचा जो आम्ही प्रोजेक्ट करायला लागलोय तर त्याला काही आम्ही स्ट्रॅटेजी आखलेली आहे. ती स्ट्रॅटेजी अशी आहे की चित्रपटाचं बजेट हे प्रॉपर असेल. प्रॉपर म्हणजे मर्यादित आहे असं म्हणत नाहीये मी, तर ते प्रॉपर जे गरजेचं आहे, जे उपयोगाचा पडणार आहे तेवढंच बजेट असेल आणि त्याची रिकव्हरी सुद्धा आम्ही आमच्या हक्काच्या लोकांच्याकडूनच कशी करायची यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. आता हे म्हणजे उदाहरण दाखल, आम्ही जो तेंडल्यानंतरचा सिनेमा बनवायला लागलोय तो जर सांगली जिल्ह्याचं बनत असेल तर त्याचं बजेट आणि त्याचे जे कलाकार आहेत ते सांगली जिल्ह्याशी निगडीतच असतील आणि म्हणजे बाकीचे लोकही असतील, नाही असं नाहीये. पण अशा प्रकारे आम्ही त्याची कास्टिंग केलेलं आहे. अशा प्रकारे बजेट आम्ही ऍडजस्ट करायला लागलो की जेणेकरून आम्हाला ते बजेट आमच्या आपुलकीच्या लोकांनी, नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील किंवा सांगली जिल्ह्यातली लोक असतील त्यांच्याकडूनच ते बजेट रिकव्हर होईल याची पहिल्यांदा दक्षता घेणार आहे. पण तो सिनेमा बनवताना आता मुळातच तेंडल्या जेव्हा सिनेमा बनला होता त्याला आम्हाला 1 नॅशनल अवॉर्ड आणि 5 महाराष्ट्र शासनाचे अवॉर्ड आहेत. म्हणजे आम्ही किरकोळ सिनेमा भलेही त्याचं बजेट कदाचित खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी नसेल पण त्याचं जे एक्स्ट्रा ऑर्डिनरीनेस जो आहे तो त्या कलाकृतीमध्ये आहे. जे आम्ही ज्या पद्धतीने बनवलं आहे, लोकांचं मनोरंजन केलं आहे त्यामध्ये आहे. सेम आम्ही दुसऱ्या चित्रपटाच्या बाबतीत पण तेच करू. आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो, तुम्ही बनवत असताना तुमच्याकडे हक्काचे प्रेक्षक कोण कोण आहेत ते पहिल्यांदा बघा. ते कशी रिकव्हर तुम्हाला करून देऊ शकतील बघा. तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये चित्रपट बनवत असाल तर तिथल्या त्या जिल्ह्यामध्येच चित्रपटाचं प्रमोशन कसं होईल आणि त्या प्रमोशनच्या माध्यमातून त्या तिकिटांची विक्री होऊन त्याचं जे बजेट घातलेलं आहे पण त्याचं रिकव्हरी कशी होईल याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि जसं आपण मी मगाशी म्हणालो की चित्रपटाच्या कथेवरती आणि ऍक्टर्स आणि वापरलेल्या टेक्निकल गोष्टीच्या आधारे बजेट प्लस मायनस होत राहतं. पण त्याच्याबरोबर आणखी एक मुद्दा गृहीत धरायला पाहिजे, म्हणजे तुम्ही रिकव्हरी करणारा कुठल्या भागामध्ये रिकव्हर होऊ शकतं, तुम्ही कुठं शूट केलं आणि कुठल्या भागामध्ये तुमचे नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, प्रेक्षक आहेत, त्या तुम्ही बनवलेल्या प्रकारचे चित्रपटाचे ते बघूनच तुम्ही त्याचं खरं म्हणजे बजेट ठरवायला पाहिजे.
परवा एक सिनेमा माझ्या म्हणजे टेक्निकल प्रिव्ह्यूसाठी मला बोलवलं होतं त्या सिनेमाचं. तर तो सिनेमा काही गोष्टी डिस्क्लोज करत नाहीये, पण त्या औरंगाबादच्या भागामध्ये बनला होता आणि तिथं बनवला होता यासाठीच कारण की त्या चित्रपटाचे जे प्रेक्षक आहेत ते पर्टिक्युलरली औरंगाबादमध्येच आहेत. मी त्यांना विचारलं की महाराष्ट्रातल्या अन्य लोकांनी बघितलं तर काय अडचण आहे तुम्हाला, तो सिनेमा तसाच का दृष्टिकोन ठेवला? नाही म्हणाला, तो सिनेमा असा बनलेला आहे की तो सगळ्या लोकांनी बघावाच, पण पर्टिक्युलरली औरंगाबाद जिल्ह्यामधल्याच लोकांनीच तो बघावा. म्हणून म्हणजे आज छत्रपती संभाजीनगर जो आपण जिल्हा आहे तो त्या भागामध्येच लोकांनी बघावा, कारण की तिथल्या लोकांच्या आवडीचा विषय आहे, त्यांच्या रोजच्या जीवनमायाशी निगडीत असलेला तो विषय आहे. त्यामुळे झालं काय माहितीये का, बजेट त्याचं लिमिटेड राहिलं आणि त्याची रिकव्हरी करणं त्यांना सोपं झालंय. यानंतर उर्वरित जिल्ह्यामध्ये, उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्याला तो सिनेमा चालेल, जर तेवढा दर्जा, खरंच सिनेमा चांगला बनवला, मी चांगला बघितला, तो रॉ फुटेज त्याचं बघितलंय, तर चांगला सिनेमा बनवला. पण तो अन्य ठिकाणी जर जो सिनेमा चालला, एकदा औरंगाबादमध्ये चालला आणि त्यानंतर जर त्याचा गवगव होऊन अन्य लोकांनी जर त्याची पब्लिसिटी केली आणि अन्य जिल्ह्यामध्ये गेला, तर त्यांच्याकडे ते मिळणारे पैसे, जो प्रॉफिट आहे तो सरप्लसमध्ये मोडला जाईल. पण त्यांनी बनवताना लिमिटेड बनवला होता. मुळात प्रत्येक वेळेस काय आपण विश्वव्यापी चित्रपट बनवायला पाहिजे असं काही नाही. आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे, आपल्या खिशाची जेवढी ऐपत आहे, तशा प्रकारे सिनेमा बनवले तरी सुद्धा तुम्ही कौतुकास पात्र असू शकताय. असं होणं गरजेचं नाही की तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नॅशनल अवॉर्ड फिल्म बनवायला पाहिजे आणि मगच तुम्हाला लोक कौतुक करतील, असं काय नाही. पहिल्यांदा आपल्या लोकांच्या जवळ आपण आपलं स्वतःचं कौतुक करून घेऊ, जेणेकरून लोक बरं वाईट पण सांगतात, अरे तू हे चांगलं बनवलं, हक्कानं सांगत राहतात. आणि जर चांगलं असेल तर ते ऑटोमॅटिक ते आपल्या मित्रमैत्रिणींना, आणि आता मीडिया एवढा व्हास्ट झालेला आहे की कुणाला काय आवडेल ती गोष्टी ते मीडियावरती टाकतात, मग अन्य ठिकाणी लोकांना त्याची उत्सुकता लागून राहते. त्यामुळं ऑटोमॅटिक तो सिनेमा कदाचित, आता जो औरंगाबादचं उदाहरण दिलं किंवा आम्ही चित्रपट बनवणार आहे सांगलीमध्ये बनवणार आहे, त्याचं उदाहरण घेतलं की जो सिनेमा आवडला तर अन्य जिल्ह्यातली लोक ऑटोमॅटिक मागून घेतात. ऑफकोर्स अक्षर मानवची स्ट्रॅटेजीच आहे. म्हणजे काही वेळेस टेक्निकल रिलीजसाठी सिनेमा आमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की आम्ही या भागात लावणार आहे आणि तिथंच आमचं प्रमोशन करा. अक्षर मानव तसं करत नाही. अक्षर मानव पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये आणि 45,000 गावामध्ये त्याचं प्रमोशन करतच राहतं. तुम्ही कुठे किती ठिकाणी लावणार याची आम्हाला काही घेणं देणं नाहीये. हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे तुमच्या, की तुमचे पैसे कुठून रिकव्हर होतील हा फार महत्वाचा भाग आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी सिनेमा लागला की तो सगळीकडे गाजायला तयार असतो. सेम तसं तुमच्या जिल्ह्यापुरता तुम्ही सिनेमा बनवला, पण त्याचं कंटेंट जर अन्य भागातल्या लोकांना आवडलं तर तुमचं काम सोपं होतं आणि त्याच्या आधारे तुमचं बजेट ठरतं. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपलं बजेट असं आवासवा असतं, मग आपण अवलंबून राहतो कशावरती, सॅटेलाइट असेल, डिजिटल असेल, नंतर टॅक्स फ्री करा सिनेमा हे चालले असते, अनुदानावर असतो. या सगळ्या कुबड्या आहेत ऍक्च्युली, या खरं ॲसेसरीज आहेत. कुबड्यापेक्षा ॲसेसरीज हा शब्द आपण वापरू. पण जर समजा तुम्ही थिएटरला सिनेमा चालेल अशा प्रकारचं कंटेंट दिलं आणि ते कंटेंट तुमच्या भागातलं असेल तर कदाचित, आता ते KGF सिनेमा आला होता तो सोन्याच्या खाणीवरती होता. ते काय महाराष्ट्रात सोन्याच्या खाणी नाहीत ना, पण सिनेमा का आवडला, बनवला त्यांनी रिजनलच, पण त्याला हळूहळू तो ग्लोबल झाला. सेम मला तीच स्ट्रॅटेजी आपण सगळ्यांनी वापरावी असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे, जेणेकरून आपलं बजेट व्यवस्थित, मर्यादित आणि लिमिटमध्ये राहील, प्रॉपर राहील आणि त्याचं रिकव्हरी करणं आपल्याला सोपं जाईल. म्हणूनच मला वाटते मित्रांनो, आवाच्या सव्वा अपेक्षा एखाद्या छोट्या कथेकडनं करू नका, किंवा एकदमच मोठी चांगली कथा असेल तर मात्र त्याचा कॅनव्हास मोठा असेल तर त्यासाठी इन्व्हेस्ट करा. नाहीतर छोटे बजेट सुद्धा तुम्हाला खूप तुमचा फायदा करून देतात आणि तुम्ही फायद्यात जाता. मला आशा आहे की तुम्ही सुद्धा चांगले दर्जेदार चित्रपट व्यवस्थित बजेटमध्ये, म्हणजे मर्यादित बजेट हा शब्द सुद्धा वापरत नाही मी, व्यवस्थित बजेटमध्ये, प्रॉपर बजेटमध्ये करेन. आवासावा खर्च करू नका, रिकव्हरी करणं फार अवघड जातं. थोडक्यात चित्रपटाचं बजेट हे आपण कशा प्रकारे रिकव्हर आणि किती प्रकारे रिकव्हर करू शकतोय त्याच्यावरतीच ठरवा, हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.